नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व नंदुरबार शहरातील म्हाडा योजनेनुसार मोफत घरकुल बांधून गरिबांना देण्याचे आदेश त्वरित काढण्यात यावे, ईव्हीएम मशीन रद्द करावे, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी आज 18 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष झोपडपट्टी पुनर्वसनचे दिलावर शाह कादर शाह यांच्या नेतृत्वात शहरातील नेहरू पुतळा परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातून मार्गस्थ होत गांधी पुतळा येथून महाराष्ट्र व्यायामशाळा मार्ग, सोनार गल्ली, साखरी नाका परिसर, नवापूर चौफुली मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या मोर्चात दिलावर शाह कादर शाह यांच्या नेतृत्वात रामचंद्र शिंपी, रऊफ शेख, सायरा तारीफ, मंगला चव्हाण, वंदना जाधव, सैदा अन्सारी यांच्यासह शेकडोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या। शहादा शहरातील गोरगरीब जनतेला घरकुल मिळावा म्हणून सतत धरणे आंदोलन उपोषण चालू आहे। या माध्यमाने शासनाने शहादा नगरपालिकेला 20 करोड रुपये दिलेले आहेत। 20 करोड रुपये मिळाल्यानंतरही नगरपालिकेने आजपर्यंत गरिबांचे घर बांधले नाही। यासाठी आम्ही मुंबई आझाद मैदानावर उपोषणासाठी गेलो होतो। तेथेही मंत्रालयाला निवेदन देण्यात आला की नागपूर अधिवेशन चालू असल्यामुळे परत आम्हाला धरणे आंदोलनावर उपोषण करण्याची पाळी येणार आहे। शासनाने या बाबीकडे लक्ष द्यावा। तसेच नंदुरबार शहरातील घोळई माता टेकडी परिसरातील सर्वे नंबर 271 ही जागा शासनाची असताना इथे घरकुल बांधण्याचे करावे आणि नंदुरबार शहरातील इमाम बादशाह टेकडी परिसर 427/1, 427/2 या जागेवरही गोरगरिबाचे घरकुल बनावे। तसेच देशात ईव्हीएम मशीनमध्ये घोळ होत निर्माण चाललेला आहे। ईव्हीएम मशीनमुळे जनता नाराज आहे। शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन ईव्हीएम मशीन बंद करावे यासाठी आज आमच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज विराट मोर्चा करण्यात आलेला आहे। आज दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शहरातील अंबिका कॉलनी परिसरातील रहिवासी मोहन श्रॉफ हे आपल्यावर झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। नंदुरबार शहरातील अंबिका कॉलनी भागातील त्यांचा रहिवास असून त्या ठिकाणी त्यांच्या नावे असलेल्या प्लॉटवर काही अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं त्यांच्या सांगण्यानुसार फेरबदल करून त्यांची नावं वगळून अन्य इतर व्यक्तीच्या नावे तो प्लॉट करण्यात आला असून त्यांच्यावर शासनानं अन्याय केला आहे। या अन्यायाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ते न्याय मिळवण्यासाठी उपोषणाला बसले आहेत। संबंधित अधिकारी व शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नाही, त्यांचा प्लॉट त्यांच्या नावे करून मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। माझ्या प्लॉटवर 155 दुरुस्ती करण्यासाठी अर्ज दिला होता। त्यानंतर दुरुस्ती केला, 155च्या आदेशानुसार दुरुस्ती केलं, सर्व केलं आणि परत 15-20 दिवसांनी त्याच प्लॉटवर दुसऱ्याचं नाव लावलं गेलं आणि त्याच्या वेळोवेळी आम्ही साहेबांशी, प्रांत साहेबांशी, कलेक्टर साहेबांशी कागदव्यवहार केला, पण तरी पण तहसीलदार साहेबांनी काहीच ऐकलं नाही आणि संगनमताने दुसऱ्याच्या माझ्या प्लॉटवर नाव टाकून दिलेलं आहे। कुठेच नोंद नाही, दफामध्ये नोंद नाही, कागदपत्री त्यांची नोंद नाही। मी सिटी सर्व्हेअर ऑफिसमधून तर सर्व ठिकाणून सर्व कागदपत्र काढले, पण तरी दुसऱ्याचे नाव टाकून दिलेलं आहे। तर माझी विनंती आहे तुम्हाला माझ्या उतारा क्लिअर करून मिळावा व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। का असे अरेंजमेंट करतात? माझ्या एक दुरुस्तीसाठी 4-4 महिने लागतात। मोहन छोटालाल श्रॉफ नाव, त्या जागेवर मोहन छोटालाल भोग असं नाव होतं, तर नुसतं भोगचे श्रॉफ करण्यासाठी 4-4 महिने लागतात आणि तोच प्लॉटवर 15 दिवसामध्ये माझ्या रिपेअर केल्यानंतर की 15-20 दिवसांनी परत दुसऱ्याचं नाव संगनमताने लावलं जातं। तो संबंधितांवर कारवाई करण्यात यावी। कोणावर कारवाई करण्यात यावी? तलाठी, तर ज्या लोक आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व, तलाठी, सर्कल, तहसीलदार या तिन्हींच्या संगनमताने ते झालेलं आहे। कोणत्या एरियात प्लॉट आहे? हा अंबिका कॉलनी, धुळे चौफुली, प्लॉट नंबर 1।
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136च्या नंदुरबार जिल्हा शाखेच्या वतीनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी नंदुरबार यांना विविध मागण्यांचे निवेदन सुपूर्द करण्यात आले आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या 3 दिवसात काम बंद आंदोलन सहभाग होऊन या 3 दिवसात नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज बंद राहील। 18 नोव्हेंबर 2023 रोजी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व संघटनांची बैठक घेण्यात आली होती। राज्याध्यक्ष, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन DNA 136च्या नुसार नंदुरबार जिल्हा शाखेची बैठक देखील संपन्न झाली होती। त्यानुसार विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे देण्यात आले आहेत, मात्र त्या मागण्यांची पूर्तता अद्याप करण्यात आलेली नाही। त्यामुळे दिनांक 18 डिसेंबर 2023 ते 20 डिसेंबर 2023 या 3 दिवसांचे ऐतिहासिक काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार हे काम बंद आंदोलन आजपासून सुरू करण्यात आलं आहे। सातत्यानं प्रलंबित ठेवलेल्या मागण्या पूर्ण होत नाही, कर्मचाऱ्यांना न्याय मिळत नाही, त्यानुसार हा संप करण्यात आला आहे। पुढेही शासनानं मागण्याची दखल घेतली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र वळवी, मानद अध्यक्ष शरद पाटील, जिल्हा सरचिटणीस दौलत कोकणी, GS मोरे, MD खर्डे, NG पवार, SK गावित, NK पाटील, DG सूर्यवंशी, VL गिरासे आदी उपस्थित होते। मी रवींद्र वळवी, जिल्हाध्यक्ष ग्रामसेवक संघटना। आमचं आजचं जे निवेदन आहे हे पूर्ण महाराष्ट्रभर हे निवेदन पंचायत समिती स्तर, जिल्हा परिषद स्तरावर देण्यात आलेले आहे। ग्राम पातळीवर जे काम करणारी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये ग्रामसेवक संघटना असो, कर्मचारी संघटना असो, ग्रामपंचायत शिपाई असो किंवा परिचालक संघटना असो, सरपंच संघटना असो, या सगळ्या संघटनेचा सरकारच्या दरबारी लक्षवेधी आमचं हे काम बंद आंदोलन आहे। याच्यासाठी प्रत्येक संघटनेने शासन स्तरावर पाठपुरावा केलेला आहे, परंतु शासनाने जे सकारात्मक चर्चा करून सुद्धा संघटनेला जे द्यायला पाहिजे होते ते दिलं नाही, म्हणून हे लक्षवेधी आंदोलन आहे। आणि या लक्षवेधी आंदोलनामध्ये 18 ते 20 या 3 दिवसामध्ये आमचे हे ग्राम पातळीवर काम करणारे ज्या संघटना आहेत या संघटना 3 दिवस गावगाडा बंद करून आमचं आंदोलन यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। शासनाने हे आंदोलन आमचं लक्षवेधी आंदोलनाकडे सकारात्मक दृष्टिकोनाने पाहून आमच्या समस्या निवारण करावे ही अपेक्षा आहे। नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक 4 डिसेंबर 2023 पासून आपल्या आदिवासी बांधवांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणासाठी बसलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख KD गावित यांनी आज आंदोलनाचे स्वरूप बदलले। 4 डिसेंबर पासून सुरू असलेल्या उपोषणाची कुठल्याही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासनानं दखल घेतली नसल्यानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तूर वाद्य वाजून प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला। तूर वाद्य हे आदिवासी समाजात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या घरासमोर वाजवले जात असते। त्याच अनुषंगानं प्रशासनाचा निषेध नोंदविण्याच्या उद्देशानं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे तूर वाद्य वाजून निषेध नोंदविण्यात आला। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जिल्हा उपप्रमुख KT गावित, सामाजिक कार्यकर्ते रमण पाडवी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिलाय। आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। आम्ही रितसर नियमानुसार निवेदन दिलेलं आहे, पण प्रशासन उदासीन असल्यामुळे 8व्या दिवशी सुद्धा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे आम्ही आदिवासींचं जे परंपरागत तूर वाद्य आहे ते वाद्य फक्त आदिवासींमध्ये मयत झाल्यानंतरच वाजवतात आणि शासनाला जाग करण्यासाठी, शासनाला जाब विचारण्यासाठी, शासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही आज आदिवासींचं परंपरागत तूर वाद्य हे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयाच्या समोर आंदोलनाच्या स्थळी बेमुदत आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी तूरवाद्य वाजवून शासनाचा निषेध करत आहोत। याच्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील असंख्य आदिवासी आणि कार्यकर्ते सगळे आलेले आहेत आणि असंच जर शासनाने आम्हाला परत बोलवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन याच्यानंतर करू। जय महाराष्ट्र। चंपाषष्ठी निमित्त आज नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील खंडेराव महाराजांच्या मंदिरात भव्य अशी महापूजा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। याचा लाभ नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी घेतला। आज चंपाषष्ठी अर्थात श्री भगवान महादेवांचं रूप खंडेराव महाराजांचा जन्मदिवस। हा दिवस खंडेराव महाराजांचे भक्त मोठ्या उत्साहात साजरा करीत असतात। त्या निमित्तानं नंदुरबार शहरातील लक्ष्मीनगर भागातील श्री खंडेराव महाराजांच्या मंदिरात नवविवाहित जोडप्यानं महाआरती केली। यानंतर खंडेराव महाराजांची तळी भरण्यात आली। या पूजा अर्चनानंतर जमलेल्या भक्तांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला।
4 क्विंटल भरीत, 4 क्विंटल बाजरीच्या भाकरी आणि मसालेभात असा नैवेद्य खंडेराव महाराजांच्या भाविकांनी ग्रहण केला. अधिकची माहिती खंडेराव महाराज मंदिराचे पुजारी यांनी दिली. येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदांचा येळकोट. चंपाषष्ठी हा जो दिवस असतो हा खंडेरायाचा जन्मदिवस म्हणून आम्ही साजरा करत असतो. या सणानिमित्त सगळे सेवेकरी या ठिकाणी अतिशय उत्साहाने कार्य करत असतात. या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 क्विंटल बाजरी या ठिकाणी दळली जाते, तिच्या भाकरी बनवल्या जात असतात. 4 क्विंटल वांगे आणले जात असतात. लापसी बनवण्यासाठी साधारणतः 1 क्विंटलच्या वरती गहूचं हे केलं जातं, बाट केला जातो आणि तो सुद्धा त्या ठिकाणी दिला जात असतो. विशेषतः या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यांच्या सहकार्याने पूर्ण होत असतात. कोणीही कुणाला जबरदस्ती किंवा कुठल्याही गोष्टीत कुणाला सांगितल्या जात नाहीत. स्वतःहून उत्साहितपणे त्या ठिकाणी कार्यरत करत असतात. म्हणून आम्ही सगळ्या भाविकांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमामध्ये चंपाषष्ठी हा जो दिवस असतो हा दिवस आम्ही अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा होत असतो. परंतु या ठिकाणी मात्र एक वेगळं पण अशा प्रकारचं आहे की हा जो परिसर आहे लक्ष्मीनगर, इथले जे तरुण आहेत ह्या तरुणांचं मोठं सहकार्य आम्हाला लाभत असतं. या तरुणांमुळे आम्हाला उत्साही वाढत असतो. नशिबात आमचं वय झालेलं आहे, परंतु या तरुणांमुळे आम्हीसुद्धा तरुण होतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते. कशी पूजा अर्चना कशी केली जात असते, काय आजच्या दिवशी सकाळचा अभिषेक, त्यानंतर सकाळी त्या ठिकाणी ब्राह्मणांकडनं अभिषेक केला जात असतो. साधारणतः ती जी पूजा असते ती 2 ते 2.5 तासपर्यंत ती पूजा चालते आणि ती पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी तळी वगैरे भरून भंडारा दिला जात असतो. भंडारा हा उधळला जात असतो आणि भंडारा उधळल्यानंतर त्या ठिकाणी सगळेजण मग त्या ठिकाणी प्रसादाचा आस्वाद घेत असतात.